सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळमध्ये पारा 45 अंशांच्या पार गेलाय। नागपूरमध्ये वाढत्या उष्णतेमुळे दुपारी कोचिंग क्लासेसवर बंदी घालण्यात आली आहे। कामगारांना सुद्धा सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत विश्रांती द्या असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले। नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सुनील ढगे यांच्याकडून। सुनील, एकीकडे 45 अंशांच्या पुढे पारा, त्या संदर्भात काळजी घेण्याचं आवाहन आणि दुसरीकडे पावसासंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट। नक्कीच विदर्भात जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये सूर्यदेवता सध्या आग ओकताना आपल्याला पाहायला मिळते आहे। जर अमरावती आणि वर्धेचा जर विचार केला तर कालचं तापमान जे आहे ते 46 अंश सेल्सिअस एवढं तापमान रेकॉर्ड झालेलं होतं। नागपुरातही पारा जो आहे तो 43-44 अंश सेल्सिअसवर पोहोचला। विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये 42च्या वर तापमान असल्याचं चित्र एकंदर पाहायला मिळते आणि विदर्भातलं तापमानाचा जो कहर आहे तो सुद्धा पाहायला मिळतो। तर दुसरीकडे काही भागामध्ये अवकाळी पावसाचा अंदाजसुद्धा हवामान विभागाकडून व्यक्त केला जातो आहे, कारण तापमान ज्याप्रमाणे आहे त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर वेगवेगळ्या उपाययोजनासुद्धा विदर्भात केल्या जात आहे। नागपुरातला विचार केला तर नागपूरमध्ये दुपारच्या वेळेला जे ट्यूशन क्लासेस आहे किंवा शाळांच्या किंवा कॉलेजच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहे। 11 ते 4 या वेळामध्ये एक काम बंद ठेवा किंवा कामाच्या ठिकाणी सावली राहील अशा प्रकारच्या उपाययोजना करा, अशा प्रकारचे निर्देशसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले आहे। आणि एकंदर जर आपण तापमानाचा विचार केला तर विदर्भामध्ये दरवर्षी तापमान असतं, मात्र यावर्षी ज्याप्रमाणे उच्चांक गाठला आहे, कालच्या जर तापमानाचा अमरावती आणि वर्धेचा विचार केला तर देशामध्ये सगळ्यात जास्त तापमान जे आहे नक्कीच सुनील, नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।